नमस्कार. हिंदू धर्मातल्या वेगवेगळ्या पद्धती, प्रथा या सगळ्याच अनावश्यक होत्या किंवा उगीच त्या सुरू झाल्या असं अजिबात नाही. ज्या प्रथा, ज्या पद्धती सुरू झाल्या त्याला काहीतरी कारण आहे. त्याच्या मागचे हेतू आहेत आणि हे हेतू विलक्षण सुंदर आहेत. याच हेतूंना जाणून घेण्यासाठी आपण ही मालिका सुरू केलेली आहे. सतत राजकीय विषयावर आपण बोलत असतो, पण राजकारणाच्या पलीकडचं काही जे आमच्या संस्कृतीमधलं आहे, जे आमच्या धर्मामधलं आहे, ते मांडण्यासाठी आपण जाणीवपूर्वक दिवाळीच्या मुहूर्तावर ही मालिका सुरू केलेली आहे. बहुतेक सगळ्या घरांमध्ये जेव्हा एखादी पूजा होते तेव्हा मंत्र पुष्पांजली म्हटली जाते. आपल्याला सवय आहे, अक्षता हातामध्ये घेतो, त्या अक्षतांना कुंकू, हळद काही लावलेलं असतं, कोणी फुलं घेतात आणि मग ती मंत्रपुष्पांजली म्हणायला सुरुवात होते. मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यावर आपण त्या अक्षता देवावरती वाहतो. आता काही ठिकाणी त्या अशा मारायची सवय आहे. असं करायचं नसतं, ते असं अशा हाताने देवाला अर्पण करायचे असतात. पण ही मंत्रपुष्पांजली नेमकी काय आहे, ती कुठून आली, कशी सुरुवात झाली, हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. मंत्रपुष्पांजली हा कोणता एक मंत्र नव्हे किंवा एखाद्या पुस्तकातून आलेला हा मंत्र अजिबात नाही, तर तो वेगवेगळ्या पुस्तकातून हा शब्द मुद्दाम वापरतोय मी, वेगवेगळ्या धर्मग्रंथातून घेतलेल्या ओळींचं संकलन आहे. आणि या संकलनाला पुढे मंत्रपुष्पांजली म्हणण्याची सवय लागली आहे. मंत्रपुष्पांजली आधी पहिल्यांदा आपण ऐकूया आणि मग पुढे सरकूया. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानश्चन्द्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसयः साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्याय स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादात् परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्लेशः श्लोकोऽभिहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वेर्देवाः सभासदैति. ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि. आता ही जी मंत्रपुष्पांजली आपण ऐकलेली आहे त्यातल्या एक एक ओळी कुठल्या आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बघा, वेगवेगळ्या पुस्तकात असून सुद्धा त्याचं संकलन करताना किती खुबीनं केलेलं आहे. मग अगदी पहिलीच जी ओळ आहे, यज्ञेन यज्ञमयजन्त, ती ओळ कुठली आहे, तर ती ऋग्वेदामधल्या पहिल्या क्रमांकाच्या मंडलातली घेतलेली 164 क्रमांकाची ऋचा आहे. आता ही ओळ जेव्हा आपण वाचतो तेव्हा तिचा अर्थ काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. या ओळीचा अगदी मराठीतला साधा सरळ अर्थ आहे. तो अर्थ काय आहे, देवानी यज्ञाद्वारे यज्ञरूप प्रजापतीचे पूजन करून, म्हणजे प्रजापतीचं पूजन करून, देवानी यज्ञाद्वारे यज्ञरूप प्रजापतीचे पूजन केलेले आहे. यज्ञ किंवा त्यासारख्या उपासनेने प्रारंभी धर्मविधी होत होते, त्याच धर्मविधीचा उल्लेख इथे आहे. जिथे पूर्वी देवता निवास करत असत, म्हणजे कुठे, स्वर्गात, ते स्थान, तो गौरव, ती महानता आम्ही साधकांनी प्राप्त करून घेतलेली आहे. म्हणजे बघा, या सगळ्या पूजेनंतर काय सुंदर कल्पना आहे
की देव यज्ञरूप प्रजापतीचं पूजन करून त्यांनी महानता प्राप्त करून घेतली, स्वर्गलोक निर्माण केला. त्या स्वर्गलोकाची प्राप्ती आम्ही आमच्या साधनेद्वारे करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या ओळीकडे आपण वळूया. दुसरी ओळ काही ऋग्वेदामधली नाही आहे. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने हे जे आपण म्हणतो ती ओळ आहे तैत्तिरीय अरण्यकातल्या 31वा मंत्र 6व्या क्रमांकाचा 6व्या क्रमांकाचा मंत्र आहे. आता याचा अर्थ नीट समजून घेऊ. तो कामेश्वर कुबेर माझ्या सर्व कामनांची पूर्तता करो. तो कामेश्वर कुबेर, आता हे कुबेराला केलेली प्रार्थना आहे. तो कामेश्वर कुबेर माझ्या सगळ्या कामनांची पूर्तता करो. आता पुढे खूप महत्वाचं आहे. आमचे राज्य सर्वार्थाने कल्याणकारी ठरो. आमचे साम्राज्य आणि उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे. आमचे साम्राज्य उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे, राजाचं नाही, लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्ती लोभरहित असावे. अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी. राज्य कसं असावं ते म्हटलंय, घर कसं असावं नाही. म्हणजे पुन्हा मी या विषयावरती येतोय. त्याच्या पुढची ओळ खूप महत्वाची आहे आणि त्यात ती ऐतरीय ब्राह्मण पंचिका कांडातल्या 11व्या भागातून घेतलेली आहे. त्याच्या पुढची ओळ ही ऐतरीय ब्राह्मण पंचिकामधली 8व्या कांडातली आहे आणि या सगळ्या ओळीचा अर्थ खूप सुरेख आहे. पुढे काय म्हणतात बघा. आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असावे. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे दीर्घायू राज्य असावे. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्षापर्यंत सुरक्षित असावे. या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राजाच्या कीर्तिस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सदासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो ही कामना. बघा आता मंत्रपुष्पांजलीचा कामना काय आहे. तर आमचं राज्य क्षितिजापर्यंत पसरलेलं असावं. क्षितिजापर्यंत म्हणजे पुढे गेलं की क्षितिज पुढे दिसतं. जितके पुढे जाल तितकं क्षितिज पुढे जात राहतं. परार्ध वर्षापर्यंत ते सुरक्षित असावं. समुद्रापासून अजून कुठपर्यंतही लांब लांब पसरलेलं ते असावं. तिथे लोकराज्य असावं. आसक्ती लोभ याला तिथे थारा नसावा. माझा राजा आणि माझं राज्य हे कायम सुरक्षित आणि व्यवस्थित असावं. मंत्रपुष्पांजली देवाची पूजा केल्यानंतर जी कामना करायची आहे ती खूप सुरेख आहे आणि उदात्त आहे. आपल्या सगळ्यांची धारणा अशी आहे की मंत्रपुष्पांजली म्हणजे आमच्या देवाची पूजा करून झाल्यानंतर हातात मंत्राक्षता घ्याव्या, मंत्रांनी त्या अभिमंत्रित कराव्यात आणि मग आमच्या घराच्या कामना चांगल्यासाठी त्या टाकाव्यात. असं नाही आहे ते. तर ते आमच्या राज्य आणि राजाच्या मंगलासाठी केलेली प्रार्थना आहे. किती उदात्तता आहे हो, किती भव्यता आहे याच्यामध्ये. माझं राज्य सुरक्षित असावं, माझा राजा सुरक्षित असावा, माझ्या सीमा सुरक्षित असाव्यात, लोभ मोह मत्सर या गोष्टी त्यात नसाव्यात. ही कल्पना पिढ्यानपिढ्यापासून शेकडो वर्षापासून आमच्याकडं सुरू आहे आणि ती तशीच कायम राहणं आवश्यक आहे. आता मला सांगा, पूजेनंतर म्हणायचा मंत्रपुष्पांजलीचा या मंत्र हा कसा बरं चुकीचा असू शकेल. याचा अर्थ नीट समजून घेऊन, ती प्रार्थना काय आहे ही समजून घेऊन त्याविषयी भाष्य केलेलं अधिक चांगलं असतं नाही का. पण तसं नाही आहे. आम्हाला हे समजून घ्यायचं नाही आहे. दोष समजावून सांगणाऱ्याचा पण आहे हो, त्यांनी पण समजावून सांगायला पाहिजे. असो, आज दोषावर चर्चा करायची नाही आहे आपल्याला. पण आमच्या धर्मातील या सगळ्या प्रथा परंपरा मंत्र हे उत्तम आहेत आणि ते उत्तम शिकवण देणारेच आहेत. हेच या निमित्ताने मला स्पष्ट करायचं आहे. आता पुन्हा मंत्रपुष्पांजली म्हणताना म्हणजे लक्ष्मीपूजन होईल आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हटली जाईल. त्यावेळेला माझ्या घरात लक्ष्मी येवो, आलेली लक्ष्मी स्थिर राहो, आमच्या घराचं मंगल करो, अशी ती प्रार्थना नाही आहे. हे लक्षात ठेवा. ती प्रार्थना आहे माझ्या राजाचं माझ्या राज्याचं मंगल हो. कारण राजाचं आणि राज्याचं मंगल होणे यातच माझंही मंगल होणे सामावलेलं आहे. म्हणून आपण सगळे मिळून या मंत्रपुष्पांजलीतून राजाची आणि राज्याच्या मंगलाची कामना करूया. नमस्कार.